Hello students, welcome on my channel. In the previous video lecture, we have started the lesson of 12th standard English textbook Into the Wild. The number of the lesson is 1.6. The title of the lesson is Into the Wild, written by Kiran Purandare. Okay, so I think we had started the lesson and we have also finished three paragraphs of the lesson. So in this video, we are going to start the paragraph number 4, um, that is on page number 57 of the textbook. So let us start with the paragraph. Yes, but before that, you have to like my videos, subscribe my channel, and please press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. Right. So welcome back again on the channel, and in this video we are going to start with the next part of the lesson, Into the Wild. Yes, so page number 57 and the paragraph, here it is. I'll read it for you. Now याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की रायटर जो आहे किरण पुरंदरे, तो एका जंगलामध्ये येऊन फसलेला आहे आणि तो वाट विसरलेला आहे. तर हा जो पार्ट फर्स्ट आहे, लॉस्ट इन द जंगल, त्याच्यामध्ये आता तो कुठपर्यंत आलेला आहे हे आपण बघितलं होतं की तो त्या बिबट्या जो आहे लेपर्ड, त्या लेपर्डच्या एरियामध्ये तो आता आलेला आहे आणि आता तो तिथून आपली वाट कशी काढतो, रस्ता कसा शोधतो, हे पुढे दिलेलं आहे. सो ज्यावेळेस तो त्या बिबट्याच्या एरियामध्ये येतो, त्याच्या पुढे काय येतं, काय होतं ते आपण बघूया. मीन व्हाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. आणि जेव्हा तो त्या एरियामध्ये येतो तेव्हा त्याला एक माणूस दिसतो की ज्याच्या हातामध्ये काडी असते. ॲज आय अप्रोच्ड ही अपियर्ड स्पूक्ड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लेपर्ड. सो जसं हा अप्रोच्ड म्हणजे जवळ गेला त्या माणसाच्या, तसं त्याला वाटलं की हा कोण आहे, स्पुक्ड म्हणजे जणू काही तो भूतखेत आहे की काय, पिशाच्च आहे की काय, असं त्याला वाटलं. स्पुक्ड, भूतासारखा तो त्याला दिसला. स्पुक्ड का बरं? कारण ऑलरेडी जे अलार्म कॉल्स सुरू होते प्राण्यांचे, त्या अलार्म कॉल्समुळे याच्या मनामध्ये भीती होती आणि त्या भीतीमुळे याला वाटलं की तो माणूस आहे की भूत आहे. ड्यू टू द अलार्म कॉल्स ऑफ द लेपर्ड वी ग्रीटेड ईच अदर. आणि दोघं जण भेटल्यानंतर मग त्यांनी एकमेकांना अभिवादन केलं. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटेझरी. पिटेझरी नावाचं जे गाव आहे त्यातला तो पर्सन होता, त्याचं नाव होतं राजू इस्कापे. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट ही रिट्रीटेड ड्यू टू द लेपर्ड्स मूव्हमेंट. सो तो काय कलेक्ट करायला आला होता, तर लॉग्स म्हणजे लाकडाचे ओंडके किंवा लाकडं गोळा करायला तो आला होता. बट रिट्रीटेड, रिट्रीटेड म्हणजे त्याला माघार घ्यावी लागली, परत जावं लागलं. कशामुळे? ड्यू टू द लेपर्ड्स मूव्हमेंट. जी लेपर्डची हालचाल होती, चित्त्याची हालचाल होती बिबट्याची, त्याच्यामुळे त्याला मागे फिरावं लागलं. कारण बिबटा जो होता तो जंगलामध्ये आता फिरायला सुरुवात झाली होती. राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझरा. उंबरझरा काय होतं? द हॅवन फॉर टायगर्स. हॅवन मीन्स राहण्याचं ठिकाण. द हॅवन फॉर टायगर्स, लेपर्ड्स अँड स्लॉथ बेअर्स. सो वाघ, त्याच्यानंतर चित्ता आणि बिअर्स. बिअर्स मीन्स भालू. सो यांच्या राहण्याचं ठिकाण होतं ते उंबरझरा जंगल. आणि त्या उंबरझरा जंगलामध्ये याची नेहमीची जी व्हिजिट होती आपल्या ऑथरची, रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट, म्हणजे तो नेहमी या जंगलामध्ये येत होता. सॉलिटरी म्हणजे एकटा. सो त्यामुळे का तो राजू काय झाला, अमेज्ड म्हणजे सरप्राईज झाला की हा माणूस कसं काय एकटा या जंगलामध्ये येतो. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. सो कुसुम नावाच्या झाडाखाली ते थांबले दोघे जण. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स्ड. नाव वी वर 4 eyes 4 hands with a stick. आणि
आता त्यांना एकमेकांचा आधार वाटायला लागला. वी वर 4 आईज म्हणजे काय, की आता आम्ही एकटं न राहता दोघं झालो आणि दोघं असल्यामुळे डोळे किती झाले 4 आणि हात किती झाले 4 विथ अ स्टिक आणि आमच्या हातामध्ये आता काठी पण होती. देन वी बोथ रिझ्युम्ड आवर वॉकिंग टूर आणि मग त्यांनी परत चालायला सुरुवात केली. देर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. मेन ट्रेल म्हणजे मुख्य जो रस्ता होता, ज्या रस्त्यावरून हे दोघं चालत होते, तिथून एक फाटा फुटत होता. टायनी मीन्स स्मॉल. तिथून एक स्मॉल ट्रॅक जात होता आतमध्ये आणि पुढे आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. सो राजू काय म्हटला लेखकाला, की तू हा छोटा रस्ता घे. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट. सो राजूनी काय केलं, की तो छोटा रस्ता घेतला आणि याला सरळ जायला सांगितलं ऑथरला. अँड टर्न्ड राईट. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलॉक. हिलॉक मीन्स टेकडी. सो जोपर्यंत टेकडी येत नाही तोपर्यंत तो ऑथर जो आहे तो चालत राहिला. आय क्रॉस्ड द सिमेंट पिलर. I crossed the cement pillar and stones stacked by Forest Development Corporation to mark the boundary of the forest compartment. आणि हा कुठपर्यंत चालत राहिला? आय क्रॉस्ड म्हणजे त्यांनी क्रॉस केलं. सिमेंट पिलर अँड स्टोन्स म्हणजे हे जे लावलेले होते बॉर्डरसाठी, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी बाउंड्री आहे ती कुठपर्यंत आहे हे कळण्यासाठी त्यांनी सिमेंट पिलर लावले होते आणि स्टोन्स लावलं होतं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी. कोणी? फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी. स्टॅक म्हणजे ढीग किंवा थप्पी. सो ते बाउंड्री म्हणून त्यांनी ती जी तो जो ढीग आहे तो लावलेला होता तिथे. टुक अनादर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन म्हणजे त्या टेकडीवरून परत खाली उतरला आणि त्यांनी टुक अनादर ट्रेल दुसरा मार्ग घेतला, दुसरा रस्ता घेतला. वॉक्ड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्स. आणि मग नंतर तो जिथनं चालायला लागला तिथे काय होतं? महुआ ट्रीची झाडं होते आणि त्याच्यामध्ये त्याची पानं कशी होती? रेडिश ब्राऊन. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. आणि त्या झाडाखालचं जे ग्राउंड होतं, जागा होती, ती कशी होती? क्लीन्ड व्हेरी वेल. ओके. सो स्वच्छ केलेली होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड इन माय माइंड, आय हॅड लॉस्ट माय वे. आणि मग नंतर लगेच त्याच्या लक्षात आलं की आपण रस्ता विसरलेलो आहे असं त्याच्या लक्षात आलं. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनादर डस्की ट्रेल. डस्की म्हणजे जिथे अंधार होता. ओके. सो म्हणजे तिथनं आता कुठेही वाट जाणार नाही असं वाटत होतं. अंधाराचा तो रोड होता, त्याच्यामुळे त्याला असं वाटलं, त्याला तो दुसरा रोड दिसला, डस्की. हेस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. आणि मग त्यांनी काय केलं? तोच रोड घेतला जो डस्की वाटत होता आणि त्या डस्की रोडनी काय केलं की याला कुठे पोचवलं? ओपन फील्ड म्हणजे खुल्या जागेमध्ये याला पोचवलं. गॉर्ज म्हणजे काय? तर एक छोटी गल्ली होती आणि त्या गल्लीतून तो ओपन फील्डला म्हणजे खुल्या जागेमध्ये पोचला. गॉर्ज मीन्स गल्ली. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डेसिड्युअस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि तो जो ओपन एरिया होता तो कशाने कव्हर झाला होता पूर्ण? तर पूर्ण डेसिड्युअस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आता डेसिड्युअस म्हणजे काय? तर की ज्या झाडांची पानं ड्राय सीझनमध्ये गळतात त्याला म्हणतात डेसिड्युअस ट्रीज. सो अशा ट्रीजच्या एरियात तो जाऊन पोचला होता की जिथे कुठल्याच झाडांना पानं नव्हती. ओके. आणि आजूबाजूला त्याच्या पूर्ण टेकड्या होत्या आणि मध्ये असा ओपन एरिया होता, तिथे तो जाऊन पोचलेला होता. आय टर्न्ड बॅक टू स्पॉट द सन. सो त्यांनी मागे बघितलं की सूर्य दिसतोय का. नाव द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट.
आणि जिथे त्याला सूर्य दिसला मागे वळून बघितल्यानंतर संध्याकाळ झाली होती, त्याच्यामुळे तो मावळत होता आणि मावळत होता म्हणजे तो पश्चिम बाजूला होता आणि म्हणून जिओग्राफिकल वेस्ट म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आता याला पश्चिम दिशा सापडली होती, कारण सूर्य तिकडे मावळत होता. म्हणून त्यांनी ठरवलं की ही दिशा कोणती आहे, तर पश्चिम. नाव द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. आणि तो जो डस्की रस्ता होता, अंधारा रस्ता होता, तो व्हॅनिश्ड म्हणजे गायब झाला आता, किंवा तो पार केला यांनी. गुड हेवन्स, आय वॉज लॉस्ट. आणि मग त्याला कळलं की आपण पूर्णपणे हरवलेलो आहे या जंगलामध्ये. कारण काय की तो जिथे उभा होता त्या ओपन फील्डमध्ये, ओपन जागेमध्ये, त्याच्या आजूबाजूला पूर्ण टेकड्या होत्या आणि पूर्ण टेकड्यांवर झाडं होती की ज्या झाडाची पानं सगळी गळालेली होती. कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाइम. ड्रेडफुल म्हणजे भयानक. सो तोही कुठल्या वेळेला फसला होता त्या जागेत, तर एका भयंकर वेळेला तो फसला होता, संध्याकाळच्या वेळेला. कारण त्याला तिथून आता निघणं शक्य नव्हतं रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. फ्लिटिंग म्हणजे चपळ. मासा जसा चपळपणे धावतो तसा तो सूर्य चपळपणे खाली खाली जात होता. मेल्टिंग डाऊन म्हणजे मावळत होता. सोक्ड इन माय ओन स्वेट. स्वेट म्हणजे घाम, आणि सोक्ड मीन्स कम्प्लिटली तो ओला झाला होता आणि ओला होऊन तो वाळलेला होता त्याच्या पूर्ण घामाने. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कॉन्टेंट. हार्ट्स कॉन्टेंट म्हणजे कम्प्लिटली मोठमोठ्या आवाजामध्ये त्याचं समाधान होईपर्यंत, कॉन्टेंट मीन्स समाधान होईपर्यंत तो काय करत होता, ओरडत होता जोरजोरामध्ये, कारण त्याला ऐकणारं कोणी नव्हतं तिथे. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस. पण या जंगलामध्ये, वाइल्डरनेस म्हणजे या जंगली भागामध्ये माझा आवाज ऐकणारा कोणीही तिथे नव्हता. आय हॅड 2 bags with me. The Shabnam bag having the camera and the other was a small colorful handmade bag used in villages to carry tiffin. So त्याच्या हातामध्ये 2 बॅग्स होत्या. एक कोणती होती तर शबनम बॅग. ओके, शबनम बॅग सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी छोटी बॅग होती की ज्यामध्ये काय होतं, ज्यामध्ये छोट्या छोट्या खेड्यांमध्ये काय करतात, ज्या बॅगमध्ये टिफिन कॅरी करतात, म्हणजे टिफिन घेऊन जातात ऑफिसला वगैरे, शाळेत वगैरे. ती हँडमेड बॅग असते छोटी, आणि ज्याच्यामध्ये नाही का आपण बघतो की कलरफुल हँडमेड बॅग. कलरफुल म्हणजे मग त्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे केलेलं असतं. सो अशा घरगुती बनवलेल्या बॅग, अशी दुसरी बॅग त्याच्याकडे होती. अशा 2 बॅग्स होत्या. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ. आणि त्या टिफिनमध्ये आणखीही थोडं अन्न, स्टफ उरलेलं होतं. बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट. पण मला आता भूक नव्हती, त्याच्यामुळे मला ते खावंसं वाटत नव्हतं. द ब्लॉझमिंग बॉक्सवूड ट्रीज. द भूप भूप साऊंड ऑफ काउकल बर्ड. सो तिथे काय ऐकायला येत होतं सगळं, द ब्लॉझमिंग बॉक्सवूड ट्रीज. तिथे पूर्ण कशाची झाडं होती तर बॉक्सवूड ट्रीज. आणि ती कशी होती, ब्लॉझमिंग म्हणजे ब्लॉझम करणारी, म्हणजे फुलणारी. ब्लॉझमिंग बॉक्सवूड ट्रीज अँड द भूप भूप साऊंड ऑफ काउकल बर्ड. काउकल बर्ड म्हणजे भारद्वाज पक्षी. आपल्याला माहिती आहे भारद्वाज पक्षी, आपणही बघतो आपल्या रस्त्यावर वगैरे आपल्याला दिसतो कधी झाडावर वगैरे. तर तो कावळ्यासारखा किंवा कबुतराच्या आकाराचा, ब्लॅक आणि ब्राऊन, ब्राऊन त्याचे पंख असतात आणि त्याचं बाकीचं शरीर ब्लॅक असतं. सो असा तो भारद्वाज पक्षी असतो. सो त्या भारद्वाज पक्षाचा भूप भूप असा आवाज. द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड. सो रॉबिन बर्ड म्हणजे छोटा चिमणीसारखा पक्षी असतो, निळा, जांभळा, स्काय ब्लू, त्याच्यानंतर पिवळा, असे त्याचे विविध रंग असतात रॉबिन बर्डचे. त्याला मराठीमध्ये आपण दयाळ पक्षी असं म्हणतो. आणि त्याचं सॉन्ग ऐकायला येत होतं. ऑल अपियर्ड अलाइन टू मी. ऑल अपियर्ड अलाइन टू मी. अलाइन टू मी मीन्स माझ्यासारखंच ते पण लोक
होते. सो माझ्यासारखे ते पण मला भासत होते, की ज्याप्रमाणे मी मोठमोठ्याने ओरडत होतो, त्याप्रमाणे तो काउकल बर्ड, त्याच्यानंतर रॉबिन बर्ड हे सुद्धा ओरडत होते. कारण आम्हाला ऐकणारं कोणीही तेथे नव्हतं. ओके, नेक्स्ट. इट वॉज more than an hour, and I was still there searching for a suitable tree to climb and get secured. So आता जंगलामध्ये असं राहणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे एका तासानंतर तो अजूनही एक झाड शोधत होता की ज्या झाडावर तो चढू शकेल आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकेल. कारण झाडावर चढल्याशिवाय तो सुरक्षित राहू शकत नव्हता मोठ्या मोठ्या प्राण्यांपासून, कारण मोठमोठे प्राणी झाडावर चढू शकत नाही. त्यामुळे तो तिथे जास्त सुरक्षित राहतो. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट, माय माइंड वॉज टेलिंग मी. सो तो काय म्हणतो, टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट. त्याच्या मनामध्ये असा विचार येतो, त्याचं मन त्याला असं म्हणतं की टर्न बॅक टू द ट्रेल, तू त्याच रस्त्याकडे जा. कोणत्या? यू लेफ्ट, जो रस्ता तू सोडला आणि या रस्त्याने आला. ओके, सो जो रस्ता तू सोडला त्या रस्त्याकडे तू परत जा. माय माइंड वॉज टेलिंग मी, बट देअर वर नो साइन्स ऑफ द ट्रेल. पण आता त्या रस्त्याचे काहीही चिन्ह दिसत नव्हते, कारण आता संध्याकाळ झाली होती आणि कुठून तो आला हेच त्याला कळत नव्हतं, कारण आजूबाजूला सगळ्या टेकड्या होत्या आणि नेमकं कोणत्या टेकडीवरनं तो आलेला आहे हे त्याला काही कळत नव्हतं. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. सो त्याच्यासमोर असलेल्या टेकडीवर चढण्याशिवाय त्याला दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. There were more hillocks and some more around the one I was standing. म्हणजे आजूबाजूला खूप साऱ्या टेकड्या होत्या आणि ज्या टेकडीवर हा उभा होता तिथे पण खूप सारे त्याच्या आजूबाजूला पण खूप साऱ्या टेकड्या होत्या. नियर माय फीट वर द ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बियर. सो त्याच्याजवळ जिथे तो उभा होता तिथे काय होतं, ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बियर. स्लॉथ बियरचे ड्रॉपिंग्स तिथे पडलेले होते त्याच्या बाजूला. ड्राईड अप म्हणजे वाळलेले, सुकलेले, जे काही त्यांनी चिन्ह सोडले होते त्या बियरनी ते तिथे पडलेले होते. द स्लॉथ बियर ऑफ उंबरझरा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड. आणि तो जो स्लॉथ बियर आहे तो मे बी आता फूडसाठी स्निफिंग म्हणजे इकडे तिकडे भटकत असेल. स्निफिंग म्हणजे वास घेणे किंवा त्याचं वासाच्या माध्यमातून आपलं भक्ष्य शोधणे, हे काम मे बी त्याचं सुरू असेल बेअरचं. आय कॉशन्ड माय सेल्फ, मी स्वतःला सावध केलं. कॉशन्ड, थिंकिंग ऑफ एव्हर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी. सो मी काय स्वतःला सांगितलं किंवा समजावलं की थिंकिंग ऑफ एव्हर्टिंग मीन्स टाळणे. तो मला काय टाळायचं होतं? ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी, काहीही घडेल, काहीही वाईट घडेल असं मला सगळं टाळायचं होतं. सो इव्हेंच्युअलिटी म्हणजे कुठलीही घटना मला घडू द्यायची नव्हती, ती मला टाळायची होती, असा मला विचार आला. आय मेड अ मूव्ह, आणि मी आता इथून निघण्याच्या प्रयत्नात होतो. आय रॅन डाऊन द हिलॉक्स दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. फ्रँटिक म्हणजे घाईघाईने किंवा उत्साहाने. सो ज्या टेकडीवरनं तो आला होता ती टेकडी तो परत उतरला, चढला आणि उतरला. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाव. आता त्याच्या उजव्या हाताला वेस्ट दिशा होती, म्हणजे तो दक्षिण दिशेने चालत होता, कारण त्याच्या उजव्या हाताला पश्चिम दिशा होती, म्हणजे तो उत्तरेकडून दक्षिणेकडे चालत होता. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर. सो इव्हिनिंग ब्रीज म्हणजे संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक. ब्रीज म्हणजे वारा.
त्याच्या कर्ल्ड हेअर म्हणजे कर्ली हेअर्समधून, वेट मीन्स ओले, सो त्याचे जे घामाने ओले झालेले केस होते त्या केसांमधून संध्याकाळचा वारा किंवा वाऱ्याची झुळूक वाहून गेली. माय स्टमक वॉज एकिंग, एकिंग मीन्स दुखणे, सो त्याचं पोट पण आता दुखायला लागलं होतं चालून चालून. आय केप्ट वॉकिंग इन होप. ओके, सो पण तरीही तो कशाच्या शोधात होता, तर त्याला मार्ग सापडेल असं त्याला कुठेतरी वाटत होतं आणि म्हणून तो आता त्याच्या मार्ग शोधण्याच्या ध्येयाने वेडा झाला होता आणि त्याला चालण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सो आय केप्ट वॉकिंग इन होप. सो त्याची ही जी आशा आहे ती पूर्ण होते की नाही ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत हॅव अ very great day ahead, and thank you so much for patiently listening to my videos and liking my videos and subscribing my channel and pressing the bell icon button. So thank you and have a nice day. Have a great day ahead. Thank you and bye bye.